शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे तिसरा श्रावण सोमवार आणि त्यासोबत रक्षाबंधन, तर दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर सेलिब्रेट तर करायचं आहे। त्यानंतर पूजाही करायची आहे श्रावण सोमवारची। त्यानंतर राखीचा प्रोग्राम मी संध्याकाळी करणार आहे, कारण भद्रकाल दुपारपर्यंत आहे आणि मग दुपारी राखी बांधण्यापेक्षा संध्याकाळी अश्विनीही फ्री होतात आणि छानही वाटतं संध्याकाळचं। तर सकाळचं श्रावण सोमवारची पूजा आणि संध्याकाळी रक्षाबंधन असं करणार आहे। सो आज रक्षाबंधन आहे तर काहीतरी स्पेशल बनवायला पाहिजे, म्हणून आज छोले पुरी नाही बनवणार आहे, चपाती। त्या जागी आज मी भजी बनवणार आहे, म्हणजे तेलकट काही खायचं असेल तर, आणि पापड, कढी, भात आणि गोडामध्ये आज परत पुरणपोळी बनवणार आहे। कारण मला ॲक्च्युली गुलाबजामुन आणायचे होते रेडीमेड, घरी नाही, पण पुरणपोळीची डिमांड आली आणि पुरणपोळी ॲक्च्युली लास्ट टाइम जेव्हा बनवली तेव्हा ती खरंच कमी पडली, एवढी टेस्टी झाली होती। कारण जेव्हाही मी पुरण बनवते तेव्हा खूप जास्त बनवत नाही, कारण नंतर मग ते शिल्लक राहतं आणि जबरदस्ती खाल्लं जातं। त्यापेक्षा कमी बनवायचं, टेस्टीही बनतं आणि थोडंसं खाऊन आपलं मनही भरतं, म्हणून परत आज पुरणपोळी बनवणार आहे। तर चला त्याचसोबत आपल्या व्हिडिओचीही सुरुवात करूया। तर आज जे काही मी करेल ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून आणि चला व्हिडिओची सुरुवात करूया। बाहेरचं पुसून घेतलं, उंबरठाही पुसून घेतला आणि आता हळदीचं लेपन, पण पूर्ण उंबरठा आता मी हळदीचं लेपन करून घेणार नाही आहे, कारण मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधीही जेव्हा पूर्ण उंबरठा लेपन केलेला तर तेच पाय घरात यायचे, त्यावर पाय ठेवले जातात आणि त्यानंतर जी टाईल आहे त्यावरचे पिवळे डाग निघत नव्हते, म्हणून लेपन करणार आहे पण अगदी थोडक्यात, म्हणजे खालच्या साईडलाही लेपन लावून घेतलं आणि उंबरठ्यालाही थोडंसं हळदीचं लेपन लावून घेतलं। तर आज छान अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर मग पूजेची तयारी। तर आज श्रावण सोमवार म्हणून स्पेशली महादेवाच्या पिंडीची मस्त अशी पूजा झालेली आहे, बेलपत्र चढवून झालेलं आहे, जे काटेरी फळ आहे तेही आज मला मिळालं। बेलपत्र फार इकडे जास्त मिळत नाही, जसे अमरावतीला म्हणजे 108 की 112 मला नीट आठवत नाही, पण तेवढे मिळायचे, तेवढे मिळत नाही। 5 पानं मिळाली, 5-7 पानं मिळाली तरीही भरपूर आहेत। तर मस्त पूजा झालेली आहे। त्यानंतर आज रक्षाबंधन आहे, सो सगळ्यात आधी देवांना राखी चढवते। आता देवांना राखी चढवायसाठी मुहूर्त वगैरे काही बघत नाही, पूजा झाली की देवांना राखी चढवल्या जाते। पण भावाला राखी बांधायची असेल तर संध्याकाळची वेळ, किंवा मग आता मी रियांशला राखी बांधणार आहे तर ती संध्याकाळी बांधणार आहे, पण आता मी सगळ्या देवांना जी देवराखी असते ती चढवून घेणार आहे। श्रावण सोमवारची पूजा झालेली आहे। फुलं तर मस्त मिळाली आणि मोस्टली शेवंतीची अशी येलोइश पांढरी किंवा मग पिवळी फुलं खूप छान दिसतात आणि रेड जर कापड टाकला असेल तर अजून सुंदर दिसते। तर आणि श्रावण सोमवारची महादेवाच्या पिंडीचीही पूजा झालेली आहे। आजची शिवमूठ मूग होती आणि मला पानं मिळाली नाही, जी बेलपत्र असतात ते मिळत नाही। 5 पानं मिळाली, ती 5 रुपयाची, त्याच्याकडे होतेच नाही जास्त आणायला। आणि यावेळी हे काटेरी फूल मिळालं, फळ मिळालं, ते मी आणलं आणि अशा प्रकारे सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे। गावाकडे किंवा आता ॲटलिस्ट अमरावतीकडे
10 रुपयाला इतकी सारी पानं मिळतात की त्यामध्ये किती वाहले जातात, 111 आय थिंक, मी विसरली 108 आहे की 111, कारण इकडे मिळतच नाही, सो तेवढी वाहलाच जात नाही कधी. 111 की 108 मला नीट आठवत नाहीये, पण त्यापेक्षा दुपटीने पानं निघायची. लग्नाच्या आधीपासून श्रावण सोमवार मी करत होते आणि आत्ताही करते, पूजा तरी करते. उपवासाचं असं होतं की थोडं मायग्रेन असल्यामुळे मला खूप वेळपर्यंत फ्रूट्सवर किंवा उपाशी राहायला जमत नाही, म्हणून मी शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करते. पण ठीक आहे, पूजा व्यवस्थित होते आणि ती मी व्यवस्थित करते, यातच मला समाधान मिळते. उपवासाचं म्हणजे तेवढं मी अजूनपर्यंत मनावर घेतलं. पहिले करायचे, पण आता त्रास वाढायला लागतो म्हणून मी करत नाही, कारण हे सगळं करून जर आपल्याला त्रास होत असेल तर त्याचा काही फायदा नाही आहे. सो माझ्या मते तरी खाऊन पिऊन देवपूजा व्यवस्थित करा, आपल्या मनात सगळे भाव असायला हवे. तर पूजा झालेली आहे, आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. काहीच तयारी झाली नाही आहे, फक्त कुकर लावला होता, त्यामध्ये पुरण आणि भात झालेला आहे आणि भाजीची थोडीशी तयारी झाली आहे. आता भाजीची तयारी करते. त्यानंतर मला ना एक गिफ्ट आणायला जायचं आहे, उद्यासाठीही आणि आजच्यासाठीही. मी अजूनपर्यंत रियांशला सांगितलेलं नाही आहे, सो बघूया काय मिळतं. आणि त्याच्यासाठी वस्तू ही अशीच आणेल की त्याला उपयोगात पडेल, कारण टॉयज वगैरे देऊन काही फायदा नाही आहे. तो लगेचच 2 दिवस खेळतो आणि ती तिसऱ्या दिवशी तुटते किंवा मग त्यातला इंटरेस्ट जातो. पण जर कामाची वस्तू आणली तर त्याला नेहमीसाठी ती उपयोगी पडते. चला, तर आता देवाला प्रसाद दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. तर अगदी साधं असं जेवण बनवलेलं आहे, फक्त पुरणपोळी एक्स्ट्रा आहे, भजी पापड काहीच केलं नाही. तर आता नैवेद्य दाखवते, त्यानंतर आम्हीही जेवलो. आणि हे सगळं झाल्यानंतर अर्धवट मी भांडीही घासून घेतली आणि त्यानंतर मला रियांशचा थोडा अभ्यास घ्यायचा होता. आणि सगळं झालं की थोडा वेळ पडायचं म्हटलं की बाकीचीही इतर बरीचशी कामं असते किंवा आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या संपतच नाही. रोजच्याच ह्या गोष्टी होतात असं नाही, पण आता आज सकाळपासून मी करत होते आणि असं वाटलं मला की थोडा वेळ आता पडावं किंवा आराम करावं. ते मी करणार आहे, पण जर हे काम आत्ता केलं नाही तर रियांश नंतर करणार नाही, म्हणून हेही काम गरजेचं होतं. आणि म्हणूनच मी, जसं तुम्ही थंबनेलमध्येही बघितलं की सकाळच्या वेळी उठतानाही स्त्रियांचं असू देत किंवा माणसांचं असू देत, आपल्याला अलार्म नाही तर आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या उठवतात, त्यामुळे आपल्याला जाग येते आणि त्यासाठी आपण उठत असतो. तर अशी ही कामं एका पाठोपाठ होत राहतात. आपण कितीही थकलो असलो किंवा आपल्याला माहिती असतं की यापुढेही आपल्याला आणखी काम करायचे आहेत, पण कंटाळा न करता, आळस न करता आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. किंवा एकतर आपल्याला माहिती असतं की हे काम केव्हा ना केव्हा आपल्याला करायचंच आहे, तर ते काम चिडचिड करून किंवा कंटाळा करून केल्यापेक्षा आपल्या स्ट्रेंथनुसार, आपल्या मेंटल फिजिकल दोन्ही स्ट्रेंथनुसार, आपल्या वेळेनुसार जर आपण केल्यात तर ती कामं वेळेत आणि योग्य पद्धतीने कंप्लीट होतात. जसं आजचंच उदाहरण घेतलं की माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी असतील ज्यांना कुठलंही बंधन नाही आहे की हेच करायचं आहे किंवा तेच करायचं आहे, पण हे सगळं आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. पूजापाठ असू देत, स्वयंपाक असू देत किंवा घर आवरणं, तर हे आपण आपल्यासाठी तर करतोच, पण आपल्या पूर्ण घरासाठी करत असतो. आणि ही एक आपली जबाबदारीच आपण समजतो. आणि बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूलाही आपण बघत असतो की आपल्याच काही मैत्रिणी यातलं काहीच करत नाही, पण तरीही त्यांचं अगदी सुरळीत चाललेलं असतं. पण आपल्याला आवड म्हणून किंवा आपल्या स्वतःसाठी, जसं मी बोलले, घरासाठी आपण या गोष्टी करायला हव्यात. खूप जास्त नाही केलं तर अगदी थोडक्यात तरी आपण सगळ्या गोष्टी करूच शकतो. त्यांनी एक मेंटल समाधान किंवा सुख, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ती वेगळीच असते आणि ती पूर्ण घराला मिळते. आपण जे करतो ते आपल्याला तर मिळतेच, पण आपल्या घरातील इतर व्यक्ती, त्यांच्यापर्यंतही ती पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचते. म्हणून या सगळ्या गोष्टींना खूप जास्त लेवलवर नाही करू शकलं तरी थोडक्यात तरी करायलाच हव्या असं मला वाटतं. तर जे मी बोलले ते तुम्हाला पटलं का, किंवा याबद्दल तुमचे काय विचार आहे मला कमेंटमध्ये सांगितलेत तर नक्कीच ऐकायला आवडतील. तर ते झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता रक्षाबंधन म्हणजेच राखी बांधायची वेळ, संध्याकाळचा मुहूर्त होता. रुमाल लाव ना, आपके पास होगा ना रुमाल? टोपी नहीं, रुमाल लाव. सुरुवातीपासून रियांशला मीच राखी बांधते आणि आतापर्यंत तर बहीणच नव्हती, पण आता रावी आली आहे आणि सोबतच तिची राखीसुद्धा आली आहे
क्यूटच्या लेटरसोबत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये जो हा पाण्याचा टपटप आवाज येतो तो खूप पाऊस पडतोय त्याचा आहे, त्यासाठी सॉरी. किसकी है? ये मेरी है. और वो वाली किसकी है? पहिली राखी माझी. मग रावीची. तीन राखी हो गई इस बार. तीनों को पैसे देने पड़ेंगे. हाँ इधर रखते हैं. रुक जा, मैं भी देती हूँ मेरा गिफ्ट. छान आहे, आवडलं. थोडासा पक्षी. तो मेरी तो बहन बोल रही ना. हाँ घे ना. पहिले सगळ्यात पहिले कुंकूला या बोटाने नाही लावायचं, या बोटाने लावायचं. हां 2 बोट. ठीक आहे. हां ठीक आहे. आता अक्षत घे, थोडीशी अशी कपाळाला लाव आणि डोक्यावर टाक. आता राखी घे. कोणती घे? हां तीच. आता तुला जशी बांधता येते तशी बांध. बांधली. आता ओवाळ. ताटाने ओवाळ ना. पूर्ण ताट घे हाती. हळू. हां आता ती सुपारी आहे बघ, त्यात एकदाच ती कपाळाला लाव. अशी असं लाव, फक्त एकच दाखव. ठेवून दे. आता दे हे काहीतरी चॉकलेट की काहीतरी खायला दे. तसं नको, ती एक आल्मंड देतो त्यात आहे ना, बदाम एक ते दे. असेल त्याच्या खाली बघ. खाल्ली पण तेच दे. आता तुझे खाते ते. कसा रे. आता नमस्कार कर पप्पाला. नमस्कार. सुनो, पाँव ऐसे करो. चलो पैसे डालो. पैसे डालो बहनों को. नहीं आपके पास? डाले पैसे डाले. चलो हैप्पी रक्षाबंधन. हैप्पी रक्षाबंधन बोल दे. बाय. रियांश ऐसे मत कर. गिफ्ट म्हणून रियांशचं हँगिंग बॉलचं एक्सपेक्टेशन होतं, पण त्याला मिळाली त्याच्या कामाची वस्तू. सो तेवढा खुश नव्हता, पण दोघांचं बापलेकांचं काहीतरी डील झालेलं आहे म्हणूनच 10 रुपयावर तो खुश झाला आहे. आणि निकिताने पाठवलेली राखी मी पण बांधली आणि असं हे क्यूटचं लेटर पाठवलेलं. आता लेटर तसं पाठवलं जात नाही किंवा मलाही कधीच आलं नाही, तर रावी मस्त असं लेटर आलेलं जे मी आता ठेवणार आहे माझ्याकडे. आणि छान वाटतं असं कधीतरी, कारण आजकाल आपण मेसेज व्हिडिओ कॉलवरच बोलतो, तर असं पत्र पाठवलं जात नाही. म्हणूनच तिने ही एक आयडिया केली होती. तर असं झालं रक्षाबंधनचा प्रोग्राम. आणि आज सकाळीच जेवण जास्त बनवलं गेलं होतं. छोले भाजी अजूनही होती, त्यानंतर कढी भात या सगळ्या गोष्टीही होत्या. फक्त आता चपात्या करायच्या होत्या आणि एक पुरणपोळी जी तव्यावरची मी घेणार आहे ताटात. तर एकच पुरणपोळी बनणार आहे. तर स्वयंपाक करून घेते आणि पटापट जेवूनही घेऊ, म्हणजे नंतरचा वेळ मग आम्हाला मिळतो.
तर असा होता आजचा दिवस आणि असं होतं आजचं माझं रुटीन. आजच्या रुटीनमधून किंवा आजच्या व्हिडिओमधूनही मी तुम्हाला जसं सांगितलं की जबाबदाऱ्या आपल्याला पार पडायच्या असतात, पण जर आपण त्या आनंदाने किंवा आपली एनर्जी लावून जर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं काम चांगलं होतंच. भले ते थोडे दिवस उशिरा करा किंवा थोड्या वेळाने करा, पण जेव्हा आपलं मन असेल आणि तेव्हा ती गोष्ट आपण करतो तेव्हा ती परफेक्ट होणारच. सो चिडचिड करून केल्यापेक्षा जेव्हा ती वेळ येते त्या वेळेवर करण्याचा प्रयत्न करा. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. फर्स्ट टाईम बघत असाल तर सबस्क्राईबही करा. चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन.